तर बघा किती दिवस झाले तांदूळ आणून तशी ठेवले नाही. अगं नाही ग, ह्याला काही मला भरणं होईना झाली. तांदूळ नेऊन ठेवायचे तिकडं, पण मला एवढं कवा पोतं उचलावं, उचलत नाहीये. त्याच्यामुळे मग झाडांचं बी बघा ना कसं झालंय, पिवळे पानं पूर्ण असे ठेव का. कशाला पिवळे पडले की काय नाही की कळी आली एकच. मस्त असे ह्याला पण छान लागलीत बरं का फुलं, कळ्या छान आल्यात ह्याला बी मस्त अशा आहे का. छान म्हणलं थोडंसं साफ करून घ्यावं, जरा घाण झाली कालच्या पावसानं म्हणून आले होते बाहेर. थोडा टाइम होता तर म्हटलं घेते आता इकडून पूर्ण असं साफ करून. काम नव्हतं काही आणि एक तर कुठं म्हणजे आता सगळंच कामात काम बी होतंय. शेंगा बी फोडणं होत आता आणि सगळंच होतंय. आता वाजले बघा नाही म्हणजे ते 1 वाजला असेल. आता भात खुस तर होत्या तेवढ्या शेंगा फोडणं. भात झाले की मग दीदी घरीच आहे, आज जेवण करता येईल म्हणलं तिच्यासोबत. कारण हे पण महत्वाचं आहे ना, कारण हे नसलं की मग बस कामच अडकून बसते सगळं असं होतं या. सकाळची पूजा वगैरे सगळं झालं ताई ना मस्त असं. नारळ बघा किती छान आले या, मस्त स्वामींच्या फोटोच्या वर गेलाय बघा नारळ, ते छान आले. आज पूजा लवकरच झाली सकाळीच. चला असं आवरून घ्यावं, एक एक काम आवरूच तर तेच टाइम होतं या. आणि काय होतं ह्याला आता वाळू घालायला पण काय करणार, आता ऊन नाहीये तरी ह्या वाळू घालून ठेवल्या होत्या. बाकीच्या ज्या आहेत ना दुसऱ्या तर त्या आता पलंगा कॉटच्या खाली येतात, तर त्या म्हणलं आता राहू जातात. आता तर काय ऊन नाहीच, एकच कट्टा आणलाय तरी एककडेच आहे, आईकडेच आहे. तर चला मला करायची मेथीची भाजी. तर म्हणलं थोडंसं बाहेर बघा तुम्हाला वातावरण पण दाखवू, आणि घरात ह्याचा कचरा होऊ लागला. तर म्हणलं वातावरण असं बी बाहेर बसायचंच होतं, तर म्हणलं आता बाहेर बसून भाजी नसावी. या बघा वातावरण किती मस्त आहे, बसायला पण बाहेर छान वाटतंय आणि घरात कचरा पण होत नाही विशेष म्हणजे. म्हणून आता जसं की तुम्हाला दाखवली ती कालची भाजी तशीच राहिली होती. आता मला मेथीची भाजी करायची, बसते बघा इथं मस्त असं आणि छान अशी भाजी मिसळून घेते. तुम्हाला कसं वाटायलंय आमचं वातावरण ते पण सांगा. किती सुंदर आहे का. हा तर आता बघा नेमकं बाहेर आले, आबाळ आलेलं होतं, बारीक बारीक थेंब पण चालू झाले. तर मग आता जावं लागतं काय की मधी. आता हे का असं होतंय बघा, म्हणलं आले थोडंसं बसावं बाहेर, तर झाला पाऊस पण चालू झाला. आता बघते आता जवळ मोठा येत नाही तोपर्यंत बसते इथंच. हे बारीक बारीक यायला हो का बघा, इथं खाली दिसायला आहे का. बघा जरा पावसात बसावं म्हणलं पाऊस चालू झाला. आता काय करणार, चला आता तिथं पत्रात बसते आपल्या लाईटच्या उजेडाला. काय पावसाची वाट बघितली तेव्हा आला नाही, उठवी नका जाऊ द्या, पाऊस येणं महत्वाचं होतं. बसते आता इथं. आणि संध्याकाळची जेवणात करायची आपल्याला मेथीची भाजी, चपात्या. मी तर मला भाकरच टाकणार आहे स्वतःला. दुपारी बिर्याणी केली, त्याचा झाला अर्धाच व्हिडिओ, त्याच्यामुळे ते काय आता नाही टाकत. कारण पूर्ण बघायला अर्धवट म्हणल्याच्या नंतर पुढचं काय कळेल तुम्हाला, त्याच्यामुळे राहू देते आता, ते नाहीच टाकेल. भाजी मिसळून घरात आली बघा ताईनं, जसं की तुम्हाला दाखविलं. तोपर्यंत दिवा लावायचा टाईम झाला, लक्षातच नाही. म्हणलं आता अगोदर काय करते, दिवा लावून घेते आणि नंतर स्वयंपाक करते. तर चला, एकदा विसरलं की विसरून जाते, लक्षात राहिलं की लक्षातच राहते. बाहेर बसल्यामुळे वातावरण छान होतं, बाहेर बसले विसरून गेलात. बाहेरच गप्पा मारत बसलो लेकरांसोबत. भाजी मिसली आणि मध्ये आली बघते तर दिवास नाही लावलेला. म्हणलं आता अगोदर दिवास लावते आणि नंतर स्वयंपाक करते. स्वयंपाक पण थोडाच करायचा होता आज, फक्त भाजी पोळी करायची होती. दुपारी बिर्याणी केली, त्याच्यामुळे आता संध्याकाळी भात नाही, संध्याकाळी चपात्या. दुपारी चपात्या खाल्ल्या तर संध्याकाळी भात, आणि दुपारी भात खाल्ला तर संध्याकाळी चपात्या, असं. तर चला करून घेते आता स्वयंपाक.
तर चला बघा, अशी टाकून घेतली पाण्यामध्ये व्यवस्थित भाजी, बाकीची ठेवून दिली डब्यासाठी. आता 4 जणाला थोडीशी का असं अंगापुरता आदन जर केलं ना तर ही भाजी बसवली ताईनं. मस्त धुवून घेतली, त्याच्यासाठी घेतलाय बघा ह्याच्यात टोमॅटो आणि लसूण मस्त असं. तर खूप एक नंबरमध्ये छान अशी भाजी, टोमॅटो घालून मेथीची भाजी. ह्याला टाकायची बघा मला आपली ह्याची डाळ, मसुराची डाळ, मुगाची नाही टाकणार, मसुराची एकदम छान होती. करून बघा नक्कीच एकदा ताईनं. डाळ भिजवून घेतली थोडीशी पाण्यामध्ये ताईनं, कढई ठेवते. आता भाजी, मेथीची भाजी आणि जयची फेवरेट आहे बरं का, विशेष म्हणजे कोणची आवडती ना, आदनाची करा सुकी करा, त्याला डब्याला ठेवली मोकळी, त्याला खूप आवडती. ह्याची डाळ टाकून, मुगाची डाळ टाकून तुला डब्याला देते उद्याच्याला. आणि पप्पाला देते, बघते काहीतरी टोमॅटोची चटणी वगैरे. तू दिदी घेऊन जा मेथीची भाजी. आता थोडीशी लूज करते, सकाळी डब्याला मोकळी देते, चालतंय ना. चला तर जिरे मोहऱ्या आपलं जे काय आहे ते. कढई पातळ आहे, छोटी, पटकन तापली ताईनं, गडबडीच्या टाइमला एवढी चांगली आहे ना. लसण, ह्याला काय कढीपत्ता घालत नाही बघा मी भाजीला, वरणाला, कढीला, खिचडीला छान वाटते कढीपत्ता. चला टोमॅटो घालून घेते मस्त असा, भाजी बी टाकते, छान चिरून घेतली मी, चिरत असते भाजी, कारण ते खाताना काय होतंय मग घासत अशी लांब असते ना तिची भाजी, पण खाताच येत नाही बघा. मोकळी करताना पण मी चिरते आणि आदनाची करताना पण थोडीशी चिरून घेत असते. डाळ जी आहे तर धुवून घेतली व्यवस्थित अशी, त्याच्यामध्ये टाकून घेते. आता मस्त अशी मला करणारे भाकरी आणि जयला, त्याच्या पप्पाला, पिल्लूला, दिदीचं काय भांडे, म्हणल्यासारखे चपात्या. तर झाली आपली भाजी तयार बघा, मस्त अशी अंगापुरतं आदन, छान असं कुस्करून खाण्यासाठी सगळ्यांना असं आवडतंय. ताईनं तूप टाकते तर, आणि चपातीचा काला करते ती माझी. मला एक भाकरी केली आहे आणि हो का पोळ्या पण झाल्या. आता मी पोळ्या दुरडीतच ठेवते बरं का ताईनं, आपलं डब्बा वगैरे काही नाही आहे, तसं जे आहे ते आहे. तर असा होता आजचा आपला ब्लॉग. भाकर पण झाली छान अशी टम्म फुगती आता भाकर. तर चला आवरलंय सगळं, थोडे भांडे, तर भाजी खूप छान झाली, तुम्ही एकदा करून बघा ताईनं. भांडे वगैरे घेऊन घासून घेते आता. तर एवढा सकाळचा भात उरला होता, तर म्हणलं तव्यावर फोडणी द्यावा. तव्यावरचा भात खूप छान लागते बघा ताईनं, फोडणी दिलेला एकदा नक्कीच करून बघा. थोडासा काही, त्याच्यामुळे थोडेच मसाले घालते, नॉर्मल करायचा आहे, जास्त तामझाम नाही आहे त्याला, काही नाही आहे. हळद तिखट मीठ टाकायचं आणि तव्यावर टाकून द्यायचा भात आपला, छान लागतो. वेस्ट नाही करायचा, उरला होता. मीठ टाकून मीठ घेतला नाही तुझा व्हिडिओ. कोणता व्हिडिओ? बघा एकदा करून बघा ताईंनो. बघा असा आपला तव्यातला भात कुणाला आवडतंय, नसेल कुणी केला तर नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटतं. जय शांत बस, पिलू शांत बस. एकतर लेकरं व्हिडिओमध्ये येत नाहीत बघा ताईंनो, असे महागारी कॅमेऱ्याच्या मागून तेव्हा तशी चाळी करते. तर अरे शांत बस भैया, शांत बस की जरा. ऐकतच नाही तर काय करावं, मोठे झाले तरी पण ऐकत नाहीत बघा.